नरेंद्र मेहता. लक्षवेधी क्रमांक 6. अध्यक्ष महोदय, वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महाराज, गोन खनिज किंवा उत्खननची परवानगी ही वेळोवेळी तहसीलदार किंवा एसडीओ कार्यालयात दिली जाते आणि त्यामध्ये व्यवस्थित त्या रॉयल्टीची पावत्याच्या माध्यमातून उत्खनन किंवा भराव सुद्धा केला जातो. मूळ प्रश्न असा आहे की हल्ली आरटीआय ऍक्टिव्हिस्ट आणि ब्लॅकमेलर हे परवानगी असल्यानंतर पण वेळोवेळी तक्रार करत असतात. तहसीलदार ज्यावेळी एखादा त्यांना तक्रार प्राप्त होते त्यावेळी तलाठी जागेवर जातो. त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा सर्वे नंबर नसतो, हिस्सा नंबर नसतो, कोणाची जागाची मालकी ते जागा नसतो. अंदाजित ते डीपी प्लान प्रमाणे सर्वे नंबर उचलतात. भराव एका ठिकाणी झाला, नोटीस दुसऱ्याला जाता. अशा प्रकारचे अनेक तक्रारी प्राप्त आहे. दुसरा मुद्दा असा की ज्या ठिकाणी भराव झाला असेल आणि त्याला नोटीस आली तरी त्याची तारीख नक्की न असते की हा भराव कधी झाला. नोटीस आल्यानंतर ज्यावेळी हिअरिंगला जातात त्यावेळी तो एखादा विकासक असेल किंवा शेतकरी असेल किंवा जागा मालक असेल, तो सांगतो की मी तर जागा 8 वर्षापूर्वी भराव केली आहे, कोण 4 वर्षापूर्वी, पण 3-3, 4-4, 5-5 अशा ठिकाणी सुद्धा नोटीस गेली जिकडे अख्खी 7-7, 10-10 मालाची इमारत उभी आहेत आणि त्यांना सुद्धा नोटीस गेलेली आहे. म्हणजे तलाठी अंदाजित नोटीस पाठवतात आणि जे खरोखर ज्यांनी रॉयल्टी भरून जागेवर भराव केलेला आहे परंतु त्याची काल मर्यादा नाही की तहसीलदार नोटीस पाठवल्यानंतर रॉयल्टी आपण किती वर्ष सांभाळायची. इन्कम टॅक्सला पेपर 8 वर्ष सांभाळायचं, जीएसटीला आपण 9 वर्ष सांभाळायचं. रॉयल्टी हे किती वर्ष आपण पावत्या ठेवायची. एखादा जमीन मालकाने विकासच केला नाही आणि त्याला 5-6 वर्षांनंतर नोटीस आली की तुमची रॉयल्टी दाखवा, तर त्यांनी किती वर्ष रॉयल्टी ही सांभाळून ठेवायची. ह्याबद्दल मंत्री महोदय याचं स्पेसिफिक टाइम नक्की करतील का. दुसरं सर, असंही निर्देशात आलं आहे की ज्यावेळी एखादा भराव होतो तर सरसकट 10 जमीन मालकांना नोटीस जाते आणि फेरफार टाकून एकाच प्रकारचा बोजा, म्हणजे माझी जमीन असेल मलाही 1 कोटीचा बोजा, शेजारची असेल त्यालाही तोच फेरफार 1 कोटीचा बोजा, तिसऱ्याची असेल त्यालाही 1 कोटीचा बोजा. मग नक्की तो 1 कोटीचा बोजा कोणाचा आहे. खरं म्हणजे त्यावेळी तलाठीनी जाग्याच्या मोजमाप्रमाणे वेगवेगळ्या नोटिसेस आणि वेगवेगळा बोजा लावायला पाहिजे. पण सरसकट एखादा 10 प्लॉट भरावा होत असेल तर सगळ्यांना सरसकट नोटीस जाते. मग ज्यावेळी हिअरिंगला जातो मलाही 1 कोटीचा बोजा आहे, ह्यांनाही 1 कोटीचा बोजा आणि फेरफार एकच असतो. म्हणून मंत्री महोदयांना मला विनंती अशी आहे, स्पेसिफिक प्रश्न आहे की आपण रॉयल्टीची पोचपावती किती टाइम सांभाळून ठेवायची याचा आपण निर्णय घेणार का. दुसरं, ज्यावेळी जागेवर जातात त्यावेळी त्यांच्याकडे टीएलआर किंवा सर्व्हेअर असतो, मग यापुढे कुठल्याही नोटीस देताना टीएलआर आणि सर्व्हेअरला घेऊन जाणार का. तिसरं, एखादा आपल्याकडे माहिती ना असेल तर गुगल मॅपचा आधारे हा प्लॉट 2 वर्षापूर्वी भराव झाला की 4 वर्षापूर्वी झाला या यंत्रणेचा वापर करणार का. चौथा शेवटचा प्रश्न, मंत्री महोदय, गेल्या 15 वर्षापासून अनेक केसेस एसडीओ ऑफिस, तहसीलदार ऑफिस, आरडी सगळ्यांकडे प्रलंबित आहे. तर ह्या जुन्या केसेससाठी आपण अभय योजना आणणार का की जसं आपण दंड माफ करून जे ओरिजिनल रक्कम आहे, जे जेन्युइन ज्यांनी चुका केली असेल किंवा ते निर्णयाला डिस्प्युटेड मध्ये पेंडिंग आहेत अशा प्रकारसाठी अभय योजना आणणार का. मंत्री महोदय. माननीय अध्यक्ष महोदय, माननीय विधानसभा सदस्य नरेंद्र मेहताजींनी साधारण एक त्या तक्रारी आल्या त्या तक्रारीवर मांडलाय. पण शासन निर्णय काय आहेत. आपण जर एखाद्या भूखंडाचा विकास करायचा असेल, त्या भूखंडातनं जे काही माती निघाला, मुरुम निघाला, गिट्टी जे काही निघालं त्याच भूखंडावर वापरायचं असेल तर कुठलीही रॉयल्टी द्यायची गरज नाहीये. कुठलीही रॉयल्टीची गरज नाही. कुठल्याही त्या ठिकाणी आपल्याला परवानगीची गरज नाही. रॉयल्टी त्या ठिकाणी रॉयल्टी भरायची गरज नाही. पण भूखंडाच्या बाहेर जर समजा तुमच्याकडे माती निघाली असेल, मुरुम निघालं असेल, तर भूखंडाच्या बाहेर जर न्यायचं असेल तर तुम्हाला 1 हेक्टरपर्यंत 50% गौण खनिज, जे काही गौण खनिजची किंमत आहे त्या 50%, 1 हेक्टरपेक्षा 5 हेक्टरपर्यंत असेल त्याच्यात 25%, 5 हेक्टर ते 20 हेक्टरपर्यंत 10%, 20 हेक्टरपेक्षा जास्त असेल तर 5%.
असं गौण खनिज म्हणून त्याची परवानगी मिळतं आणि आपण त्याला परवानगी देतो. माननीय मेहता साहेबांचं जे मीरा भाईंदर हा जो भाग आहे, या भागामध्ये काही नोटिसेस ठाणे जिल्ह्यामध्ये काही नोटिसेस जुन्या विकासकाकडे काढलेल्या आहेत. असं तसं या ठिकाणी त्यांची मांडणी आहे. पण या लक्षवेधीच्या माध्यमातून कुठलाही तक्रार, कुठल्याही विकासकाची तक्रार आपल्याकडे नाही शासनाकडे. जर नरेंद्र मेहताजींनी स्पेसिफिक तक्रारी दिल्या की या विकासक हा कारण नसताना याला ब्लॅकमेलिंग सुरू आहे, कारण नसताना आमच्या तलाठ्याने नोटीस दिल्या आहे, कारण नसताना आमचे तहसीलदार त्या ठिकाणी त्रास देतात आहे, तर त्यावर स्पेसिफिक आपल्याला तिथल्या विभागीय आयुक्तांना, तिथल्या जिल्हाधिकाऱ्याला सांगून चुकीच्या नोटीस रद्द करता येतील. चुकीच्या नोटीसवर त्या ठिकाणी ब्लॅकमेलिंग करून नोटीस काढल्या असतील त्या रद्द करू आणि ज्या अधिकाऱ्यांनी केल्या असतील त्याच्यावर कारवाई करू. पण नियम असा आहे की त्या ठिकाणी भूखंड असेल त्या भूखंडाच्या विकासाकरता कुठलंही स्वामित्व लागत नाही, कुणालाही नोटीस काढायची गरज नाही, तिथं वापरायलाही काही मनाई नाही आहे. फक्त बाहेर नेताना मात्र काही गौण खनिज द्यावा लागतो, त्याबद्दलची शासनाची भूमिका आहे. तिसरा प्रश्न त्यांनी सांगितला की त्या भागामध्ये काही लोक TILR सोबत घेऊन जाण्याची गरज आहे का? तर TILRचा याच्यात काही संबंध नाही आहे. हा त्या ठिकाणी तहसीलदार आणि आमचे जे मायनिंग ऑफिसर यांचा संबंध आहे. तर काही अजून अशा तक्रारी असतील तर निश्चितपणे त्या तक्रारीवर कारवाई करू. मी आपल्याला स्पेसिफिक सांगतो, फक्त 1 वर्ष तुमच्याकडे ती असली पाहिजे, नंबर 1. नंबर 2, पुढच्या काळात समजा त्या काळामध्ये तुम्ही ट्रान्सपोर्ट करू शकले नाही, 1 वर्षात तुमच्याकडे जे काही मटेरियल आहे तुम्ही डिस्पोज ऑफ केलं असेल तर काही प्रश्न येत नाही. पण डिस्पोज ऑफ नसेल केलं आणि तुम्हाला ट्रान्सपोर्ट करायची आहे तर तुम्ही जर साधा तहसीलदारकडे अर्ज केला तरी तिथे त्यांच्याकडे जो रेकॉर्ड आहे गौण खनिज भरल्याचा, त्यांच्याकडे रेकॉर्ड आहे ना, त्या रेकॉर्डवरनं तुम्हाला त्याची परवानगी मिळेल. त्यासाठी वेगळी काही तुम्हाला फार करण्याची गरज नाही. फक्त पावती मात्र तुमच्याकडे 1 वर्ष ही असली पाहिजे असा महसुली नियम आहे. मंत्री महोदय, आपण जे 1 वर्ष म्हणतात त्यावेळी तहसीलदार SDO कडे ज्यावेळी हिअरिंग असतात ते बोलतात अशी आमच्याकडे कुठल्याही कायद्यात तरतूद नाही किंवा असं कुठलंही GR किंवा नोटिफिकेशन नाही. तर आपल्याकडनं त्यांना लेखी स्वरूपात जातील का की 1 वर्षापर्यंत आपण ठेवायची त्यानंतर गरज नाही? हा पहिला. दुसरा, आपल्याला सांगितलं ज्यावेळी तलाठी जागेवर जातो त्याच्याकडे सर्वे नंबर, हिस्सा नंबर, माहिती कसं पडणार की कुठल्या जागाची मी नोटीस बजावतोय? तो अंदाजित नोटीस बजावतो म्हणून सांगितलं. त्या सर्वे नसतो, हे एवढ्या 10 तुकड्या आहेत, त्याच्याकडे सर्वे नंबर, हिस्सा स्पेसिफिक नसल्याने तो कोणाला भराव दुसऱ्याने केलं, नोटीस तिसायला जाते. तिसरा प्रश्न होता साहेब की आपण यासाठी ज्या जुन्या डिस्प्युटेड मॅटर आहे 15-15 वर्ष, 10-10 वर्ष, त्यासाठी आपल्यालाही सरकारलाही रॉयल्टी भेटत नाही आणि ते कोर्टापर्यंत मॅटर चालू आहे. अशा लोकांसाठी आपण जसं वॅटमध्ये, सर्व्हिस टॅक्समध्ये, GST मध्ये अभय योजना काढतो त्या प्रकारचं अभय योजना काढली तर तो प्रश्न कदाचित सुटतील. आणि शेवटचा माझा प्रश्न हा एक आहे जे मला उत्तर अजून भेटलं नाही की सरसकट एकच फेरफार टाकतात तुमच्या जमीनला, माझ्या जमीनला, ह्यांच्या जमीनला की 1 कोटीचा बोजा सगळ्यांचा. तो जमीन खरं म्हणजे 4 तुकडे तर विभाजित करून टाकलं पाहिजे, पण एकच बोजा असल्या कारणाने फेरफार नंबर 1 असल्याने आता ते पैसे नक्की कोणी भरायचे? अशा प्रकारचे जे फेरफार टाकले ते आपण रद्द करणार का? मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन अधिनियम जो आहे 2013चा, त्यात 78 मध्ये लिहिलं आहे की 1 वर्ष पावती ठेवायची. तुम्हाला वाटलं तर पुन्हा एकदा खाली स्पष्टीकरण आपण देऊ किंवा अजून या ठिकाणी खालच्या अधिकाऱ्याची उजळणी करून देऊ. दुसरं, अध्यक्ष महाराज, अभय योजना आणायची काय? या ठिकाणी या रेवणी केसेस आहे आणि रेवणी केसेसमध्ये अभय योजना आणण्याचा एकदा मला त्या केसेसची व्याप्ती बघावी लागेल. असं आपण सरसकट अभय योजना आणली तर त्या ठिकाणी शेवटी गौण खनिज नियम आहे, महसुली अधिनियम आहे, याचा निश्चित अभ्यास करून एक अभय योजना आणण्याचा. राहिला प्रश्न, एका जमिनीचे 4 तुकडे झाले असतील, एकाने उत्खनन केलं असेल आणि 4ला बोजा चढवतात गौण खनिजाचा, तर निश्चितपणे याच्याही बद्दलचं स्पष्टीकरण खाली विभागाला काढण्यात येईल. आपल्या जे धोरणात्मक बाबी मांडल्या आपण एक स्पेसिफिक काही त्या ठिकाणी उदाहरणं दिलं त्यावरही काम करू. पण हे जे 4ही विषय आपण मांडले आहेत त्यावर गरज पडली तर एक बैठक मी घेईल आणि बैठक घेऊन
या सर्व विषयाचं एकंदरीत स्पष्टीकरण खाली विभागाला कसं जाईल आणि यानंतर विकासकाला कुठलाही त्रास होणार नाही या पद्धतीचं एक संपूर्ण त्या ठिकाणी परिपत्रक किंवा एखादा शासन निर्णय कन्सोलेट शासन निर्णय हा आपण करू म्हणजे विकासकाकडे राहील आणि अधिकाऱ्याकडे राहील. जेवढे कायदे आहेत त्या कायद्यांना धरून एक आपण त्या ठिकाणी कन्सोलेट एक त्या ठिकाणी नियमावली खाली आपण त्या ठिकाणी पाठवण्याचा प्रयत्न करू.